हातकणंगले कोरोची रस्त्यावरील एका मंगल कार्यालयाच्या पाठीमागे इचलकरंजीतील भारत पांडुरंग येसाळ या ट्रक मेकॅनिकलचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना आज पहाटे उघडकीस आली आहे। यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या। हातकणंगले इचलकरंजी रोडवरील कोरोची माळावर असलेल्या रेणुका झोपडपट्टीमध्ये भरत पांडुरंग येसाळ हे कुटुंबियांसह राहत होते। ते ट्रकचे मेकॅनिक असून त्यांचे इचलकरंजीतील भगतसिंग बागेजवळ गॅरेज आहे। शनिवारी रात्री 12 वाजता ट्रक बंद पडला असून दुरुस्तीसाठी या असा त्यांना फोन आल्यानं ते आपल्या मोटरसायकलवरून हातकणंगलेच्या दिशेने गेले होते। दरम्यान हातकणंगले पोलिसांच्या गस्ती पथकाला भरत हे रस्त्यावर मृत अवस्थेत पडलेले आढळून आलं। पोलिसांनी भरत येसाळ यांच्या नातेवाईकांना तात्काळ बोलवून घेतलं। त्यानंतर डॉग स्क्वॉड, फॉरेन्सिक टीम, समर्थ रुग्णवाहिका यांना घटनास्थळी पाचारण करून तपासाला सुरुवात केली। पहाटे 4च्या दरम्यान हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं। मयत भरत येसाळ यांच्या शरीरावर धारदार शस्त्रानं 21 वार करून खून झाल्याचं स्पष्ट झालंय। या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी वायचळ, संग्राम पाटील, सुरजित चव्हाण, पोपट भंडारे, महादेव खेडकर, सुहास गायकवाड यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, पोलीस उपअधीक्षक रोहिणी साळुंके यांनीही घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी मार्गदर्शन केलंय। या घटनेची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे।